नमस्कार, उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत टोमॅटो राईस। अगदी झटपट असा बनवून तयार होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी मी इथे 4 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहेत। त्याचबरोबर काश्मीरी मिरची सुद्धा घेतली आहे। त्याची आपण पेस्ट करून घेऊयात। एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून घेऊयात। त्यानंतर 1 चमचा साजूक तूप वापरला आहे। तुपामुळे खूप छान चव येते। तेल छान तापलं की 1 चमचा जिरं टाकायचे। त्यानंतर खडे मसाले टाकून घेऊयात। जिरे आणि खडे मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। इथे आपण थोडेसेच खडे मसाले वापरणार आहोत, कारण त्याचा जास्त फ्लेवर नाही आला पाहिजे टोमॅटो राईसला। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले आहेत, ते घालून घेऊयात। कांद्याला आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा पटकन परतला जावा यासाठी त्याला अगोदर थोडंसं मीठ चोळून मग तो तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा, त्यामुळे पटकन तो परतला जातो। कांद्याला छान सोनेरी रंग आलेला आहे। त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा छान परतून घेऊयात। हे सगळं मिनिटभर परतून झालं की टोमॅटो प्युरी घालायची आहे आणि अर्धा मिनिट परतून घेऊयात। अर्धा छोटा चमचा गरम मसाला पावडर टाकायची, 1 चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून घेऊयात। इथे मी रंग येण्यासाठी काश्मीरी लाल मिर्च पावडर वापरली आहे। थोडंसं पाणी घालून परतून घेऊयात। 1 टोमॅटो चिरून घालूयात। टोमॅटो घालून झाला की लगेच आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचे आणि फक्त अर्धा मिनिट परतून घ्यायचे। तर इथे मी 250 ग्रॅम बासमती तांदूळ मीठ टाकून शिजवून घेतला आहे, तो टाकून घेऊयात। तुम्ही इथे लेफ्ट ओव्हर राईस सुद्धा वापरू शकता। मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झालं की झाकण ठेवायचे आणि फक्त 5 मिनिटं मंद आचेवर वाफ काढून घ्यायची। तर इथे तुम्ही बघू शकता याचा रंग खूप छान आलेला आहे। चवीला थोडासा आंबट, थोडासा तिखट असा लागतो। या स्टेपला आपण गॅस बंद करणार आहोत। तुम्ही हा टोमॅटो राईस कोशिंबीर सोबत किंवा बुंदी रायत्या सोबत सर्व करू शकता। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर उज्ज्वलाच किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।